नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. परब्रह्मलिंगं भजे बाबाजी सद्गुरु दासुहा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जनार्दनी मी कामुसरी काही सगळेनो बोलतो वचनी भाविका एका जनार्दनी तुझा दास त्याची रास पुरवावी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मार्गदुर्लभेयं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वादनयोतमुख्यं
देवाला अतिशय आदरपूर्वक श्रद्धापूर्वक भावाने नम्र देते नमस्कार करते. रामकृष्ण हरी. जय हरी म्हणा. रामकृष्ण हरी. हे खरं स्वागत म्हणायचं. वेळ न घालवता वेळेकडे लक्ष देऊन प्रस्तुत प्राप्तांची सेवेकरता प्रसंगाकरता घेतलेला अभंग हा इथे मुख्यलांपैकी कोणीही होत नाही त्यांना असं एक तरी नाही मला तर वाटतं. आणि जो कोणी इथे बसला असेल त्याला इथून आपल्याकडून उठून लावा जो म्हणेल की मला माहित नाही. असे जगद्गुरु जगन्नंदन देहुगावचे निवासी वारकऱ्यांची शान आहे आपल्या कळसापर्यंत निवडून होणारा वारकरी संवाद आहे. असे प्राण की जगद्गुरु जगन्नंदन यांचे संत तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. आज दुसरा वर्धापन सोहळा त्या मंदिरातला कितवा 12वा वर्धापन सोहळा. इतकी सुंदर मंदिराची सुद्धा तुमच्या रचना आहे. आणि आज ह्या मंदिरामध्ये कीर्तन करण्याचं आज मला सेवेचं भाग्य मिळालं. हे माझं भाग्य म्हणजे. आणि इतकं गोड प्रसन्न वातावरण आहे. मंदिर महाराज सगळेच असतात. सप्तपैकी सगळीकडेच होतात. पण काय असतं ना, काय जण तसं नाही का 4 दिवस आधी फुलं आणून ठेवतात आणि काही जण लगेच घेऊन येतात. लगेच आणलेलं फुल कसं असतं, त्याच असतं बरोबर की नाही, फुलंच पण त्याच असतं. आणि 4 दिवस आधी आणलं तर ते कोणच गेलं असतं. पण इथे तिथलं वातावरण अतिशय उत्साहपूर्ण असं ताजं टवटवीत दिसतं. त्यासाठी तुम्हाला सगळ्या गुणीजन गोड त्यांचे मनापासून आभार करतो. आणि सगळ्यात आज निवडलेला जो अभंग आहे तो 4 चरणांचा आहे. आणि हे कशासाठी आपण सगळं करतोय याचा अर्थ सार सांगणारा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा असून त्याच्यामधून भगवंता जवळ त्याच्या ताकदीची नेमणूक करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे जे काय आहे ते सगळं सांभाळून घे. आणि मला तू जीवन आहेस, तू नारायण आहेस, तुला मी ओळखलंय. आता माझं इथे काही काम नाहीये तर तू मला सांभाळून घे. इतका गोड संवाद दोघांचा भगवंतापर्यंत चाललेला आहे. आजची या सेवेच्या सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी माझ्यापर्यंत त्यांचा संपर्क झाला ते आमचे राजेंद्र आंबे. त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सगळे ग्रामस्थ की ज्यांनी मला इतिहास सेवा करण्याची संधी दिली. शिवाय सेवेसाठी उभे असणारे प्रथमतः आपल्या वारकरी वेणेकर दादा त्यांच्या पाया पडते. माझा गोड भाऊ आहे तो साई. कारण ह्याच्या आधी कित्येक सेवेला तो माझ्या आलेला आहे. आणि आज तो इथे सुद्धा आला त्यासाठी आभार वाढ. आणि गुणीजन गोड ज्यांचं ठाव पडल्यानंतर लक्षात येतं ते अभ्यास किती असेल आणि एका सारखानं होत नाही. तसेच गोड गुणीजन गायनाचार्य बरोबर आणि सगळे माझे धनकरी. कारण यांची साथ असल्याशिवाय ही इतकी मोठी काय फसते लागणार. यांची साथ महत्वाची. हे असतील टाळावरती तर ह्याचा वेळ बसणार आहे. महिला कोण इच्छुक असतील तर त्यांनी येऊन इकडे हजेरी लावायची. सगळ्यात खाली क्रमांक जरा खालीच करायची. महिला वर्ग तो तुम्ही या पटकन उठून. कोण इच्छुक असेल तर त्या लवकर. आज तुमच्याकडे महिला कीर्तन काढा. तुम्ही कोण नाही या लवकर या. 2 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आरक्षण आहे, सोडायचं नाही त्याचं. सगळीला आरक्षण मिळाले तुम्हाला. नको तिथे जाऊन तुम्ही आरक्षणासाठी भांडत असता. इकडचा आरक्षण सोडायचं नाही आपलाच भाग. माईक काय एकदा स्थिती कर. त्यांना मी बोललेलं त्यांना ऐकलेलं बोलून गेलं पाहिजे. ही तुम्ही लोक आज स्थिती कर. आता तुम्ही शांती करा सगळ्यांना. स्पीकर याचा काही इको असेल ना तो कमी करा. कारण मी जे काही बोलते ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा साधा आवाज ठेवा.
यांच्यासाठी एका टाळ्या वाजवायला सुरुवात करूया. अभंगाचे बोल आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. सांभाळा सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, करा अंगीकार तुझं काय माझा भार. सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, जीवीची या जीवना तुका म्हणे नारायण. सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा विठ्ठल. अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगते. पहिल्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात, भगवंताकडे गेले आणि भगवंताला पांडुरंग परमात्म्याला इतकं गोड म्हणून सांगतात की धर्माची तू मूर्ती आहेस आणि हे जे काही चाललंय तर पृथ्वीवरती सगळं कर्म ते पाप पुण्य सगळं ते तुझ्या हातात आहे. म्हणजे एखादं पुण्य झालं तर ते तुझ्याच इच्छेने होणार आहे आणि पाप झालं तरी सुद्धा तुझ्याच इच्छेने होणार आहे. त्यामध्ये आमचा काही भाग नाही. आम्ही फक्त तुझ्या हातचे कटपुतळे आहोत आणि असा सामर्थ्यवान तू आहेस तर तू काय कर, मला सोड. माझ्या कर्मांपासून ह्या कर्मांच्या वेळात मी जो काही गुंतलो गेलो तर त्यापासून मला तू काय कर, सोड. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हटले, सोडवी दातारा कर्मापासून. तिसऱ्या चरणामध्ये महाराज असं सांगतो, करा अंगीकार तुझं काय माझा भार. माझा अंगीकार करा भगवंता, मला तुमच्यात विलीन करून द्या. जो पृथ्वीचा मालक आहे, जो पृथ्वीचं ओझं वाढतो, तुला ते माझा भाग होणार आहे. तर तू माझा अंगीकार कर आणि काय कर, मला तुझ्यावरती मला काय कर, सामावून दे. तसंच अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात, जीवीची या जीवना तुका म्हणे नारायण. जीवीची या जीवना म्हणजे हा जो काही जीव आहे तो कोणाचा आहे, त्याचा. नाही नाही तर हा जीव म्हणजे तू आहेस. कारण याच्यातून तू निघून गेला तर काय शून्य, बरोबर की नाही. आज तुम्ही खूप मोठे धनवान असाल पण एकदा याच्यातून राम निघून गेला, तो नारायण निघून गेला तर तुम्ही काय आहात, निर्धन आहात. मग असा तू माझा जीवच आहे, तसा माझा परमानंद पांडुरंगा परमेश्वर जो आधी आहे, इष्ट आहे, त्या भगवंताला काय म्हणत आहे, तुका म्हणे नारायण. मी हे म्हणतोय की तू माझा जीवाचा जीव तूच आहेस. तुला वगळता माझ्यातून अहंकार, लोभ, प्रेम हे सगळं जरी बाजूला काढलं आणि जरी मी तो काही शेवटचा उरतो, तुम्ही जो उरतो ना हे सगळं तूच आहेस भगवंता. इतका गोड भगवंता जेव्हा ते काय करतात, संवाद करतात, विठ्ठल. आता सेवेला आपण सरळ सुरुवात करूया. कारण 9 वाजलेले आहेत. वेळेचं भान राखून, कारण ज्यासाठी उभा आहोत ते तुम्हाला पोचलं पाहिजे. तर खरं सिद्धीच करू. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे आहे. आता धर्म म्हणजे काय हे कळलं पाहिजे की नाही कळलं. त्याला मूर्ती म्हटलंय, तू धर्माची मूर्ती आहेस हेही म्हटलंय, पण नेमकं धर्म म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं पाहिजे की नाही, बरोबर की. आता धर्म म्हणजे प्रत्येकाची व्याख्या काय आहे, वेगवेगळे. आपण काय म्हणतो, आमचा हिंदू धर्म, अशा अनेक धर्म आहेत त्या पृथ्वीवरती, बरोबर की नाही. पण धर्म या शब्दाचा व्याकरण आणि व्याख्या असं सांगतात की ध्रुव या शब्दाचा काय धातू, संस्कृत भाषेतून ध्रुव या शब्दाचा धातू ज्या शब्दाचा गुणविशेष ज्याला लाभलेला आहे तो म्हणजे धर्म. तो गुणविशेषात्मक शब्द म्हणजे धर्म. परंतु हे कशात झालं, भाषेत झालं. आता चरणात काय म्हणायचं, चरणात काय म्हणायचं, धर्माची जर व्याख्या तुम्ही प्रत्येकाजण बघायला गेला तर काय आहे, संस्कृती. संस्कृतीवरती बोललात तर धर्म वेगळा सांगेल, बरोबर की नाही. जातीवाचकावरती बोललात तर धर्म वेगळा सांगणार आहे. परिभाषेवरती बोललात तर धर्म वेगळा सांगणार आहे. आणि अशी धर्माची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळी करतो.
पण जी संघटित करून जो सार निघाला तो धर्माचा काय आहे? जे सात्विक, सद्गुणी, परोपकार अशी भावना आहे, स्वतःला जगायचं आहे आणि दुसऱ्याला जगू द्यायचं, ही जी इतकी निर्मळ निस्वार्थी भावना ज्यात आहे आणि तिथे समुदाय, म्हणजे हा जो इथे बसलेला आहे तो तुमच्या सगळ्यांचा काय आहे? समुदाय आहे. मग हा समुदाय हा आनंदाने जगावा आणि तो एकमेकांना जगू द्यावं असा जो संच आहे, तो संच कोणत्या बाजूने पाळला जातो? संस्कृतीनुरूप पाळला जातो, भाषेनुरूप पाळला जातो, धर्मानुरूप पाळला जातो, स्वरूप घेऊन पाळला जातो आणि हे सामंजस्यत्व घेऊन पाळला जातो. आणि मला हे सगळं जमवून जो काय अनुभवास येतो तो धर्म विठ्ठल. आता ही धर्माची व्याख्या आपली आपण केली. आता याही पेक्षा पुढे जाऊन संत काय म्हणतात? संत काय म्हणतात? संत एकची भूतदया एक, बाकी नाममात्र. जे काय आहे ते. आता सगळ्यात पहिला प्रश्न बसलेल्या मंडळीला हा पडतो, तुम्ही इथे सगळेजण आले कशाला? बरोबर की नाही? महिला मंडळाचा आवाज करून सगळीकडे आपला आवाज असतो की नाही? आता इथे फक्त पांडुरंगाचा आवाज चालू आहे. तर धर्मावरती आपण आहोत. धर्म म्हणजे काय? हा विषय तुमच्याशी जास्त निगडीत आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात गोंधळ करायचा नाही. धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्माचं पालन कसं करावं यासाठी आपलं काय झालेलं आहे, आत्ता जो सप्ताह चालू आहे हा सुद्धा त्यातला काय आहे? भाग आहे. तर काय आहे? ही आपली संस्कृती आहे, ही आपली प्रथा आहे. मग हा त्यातलाच एक भाग आहे की जेणेकरून सत्सद विवेक भित्ती समाजामध्ये जतन व्हावी, ती चालू राहावी याकरता तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र येऊन एक संघाने ज्या सकारात्मक ऊर्जेचा म्हणजे अलौकिक शक्तीला शक्ती देण्याचा नैसर्गिक रूपाने स्थापना करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. आता धर्माच्या आपण सांगण्याप्रमाणे प्रकार पडतात, बरोबर की नाही? आपण वाटून घेतलेले धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन, शीख आणि त्याच्यानंतर काय 0.6% जो भाग होतो तो इतरत्र समाजाचा आहे. 100 कोटीहून जास्त वर्ष सगळ्यात जुना धर्म कोणता आहे? आपला हिंदू धर्म आहे. आणि या हिंदू धर्माचं पूर्ण नाव काय आहे? सनातन वैदिकीय हिंदू धर्म. नुसता हिंदू धर्म आपल्या धर्माचं नाव नाही. हा आता आपल्या धर्मानुसार फक्त काय आता कालच झालं सगळे जागे झाले असतील, बरोबर की नाही? एक मराठा लाख, बरोबर की नाही? कालच जागे झाले असतील सगळे. तर तसं काही होऊ नये आणि धर्माची व्याख्या ही आपण आपल्यापुरती मर्यादित केलेली आहे आपल्या अनुषंगाने. तसं एक छोटंसं उदाहरण सांगतो. दूध असतं, दूध सगळ्यांकडे घरात दूध येतं की नाही? म्हशीचं गाईचं येत नसेल पण पिशवीचं तरी येतं की नाही? येतं ना? आता ते दूध चुलीवर तापत ठेवले कोणी? सासूबाईने. हा महिला म्हणतात सासूबाईने तापत ठेवलं, दूध काय झालं? ओतू गेलं आणि तुम्ही पाहिलं आणि तुम्ही पळत 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 आले, सासूबाई सासूबाई दूध ओतू गेलं, दूध ओतू गेलं. जातात की नाही सांगत? लगेच लगेच उतरत नाही तुम्ही चुलीवरून, मी पण लय छान येतो, बरोबर की नाही? उचलणार नाही का? पण संधी म्हटलेली आहे, तुमचं चुकलं आहे दाखवणार, बोलणार नाही तुम्ही असं. हा सांगत जाणार सासूबाई सासूबाई काय दूध ओतू गेलं, दूध कोणी तापत ठेवलं. आता तुम्ही नाही बोललं म्हणजे उरलाय कोण? एकच मला जे ओतू गेलेलं दूध सासूबाई होती त्या, बरोबर की नाही? तुमच्यासाठी 40 वर्ष काढले आणि तेव्हा तर सासूबाई झालेले आहेत. ते प्रमोशन काय असंच आहे का? 4 वर्ष नोकरी करून घेतलेलं नाही. फक्त काय म्हणतात तुम्हाला? असू दे, सकाळ सकाळ दूध ओतू गेले चुलीवरती, कृष्णाने अर्पण. हा वा चांगलं काम आहे. हा चुलीवरचं माझ्या भगवंताला आणि टोपातला तुम्हाला, होय ते असं असतं. आता परिस्थिती तीच आहे बरं का? परिस्थिती काय आहे? तीच आहे, फक्त पात्र बदला. दूध ओतू गेलेलंच आहे. हा फक्त आता दूध तापत ठेवलं सुनबाईनं आणि पाहिलं कोणी? सासूबाई. आता तुम्ही मला सांगा कृष्णाने अर्पण होईल का? होईल? काय होईल? होईल का? नाही.
पप्या बाब्या आज कुठे? मी सकाळ सकाळ 6 वाजता 5 वाजता जाऊन गाईच्या वासराचं दूध तिला तोंडातून काढून आणलं आणि चुलीवर तापत ठेवलं. त्या तुझ्या बायकोला सरळ वाटू दिलं, तुला तेवढं पण लक्ष द्यायला जमलं नाही. हा, एक पिशवी 30 रुपये झाले. 30 रुपये आणायचे कुठून? हा, आम्ही भांडी घासून घासून गाडी जमवतो आणि ह्याला दुधाच्या पिशवी होत्याला जातंय काय? त्या बापाकडनं थोडी ना आणायचंय. का झालं असं? का झालं? कारण कोणी ठेवलं? सूनबाईने ठेवलं. आणि इकडे कोणी ठेवलं? सासूबाईने आधी ठेवलं होतं. मला सांगायचं काय? उदाहरण दृष्टांत कशासाठी असतात? तुम्हाला त्याचा भाव सोपा करून कळावा एवढ्यासाठी. त्यातलं तुम्हाला साध्य काय करायचंय ते तुम्ही फक्त जाणून घ्या. मला सांगायचं काय आहे याच्यातून? मला सासूलाही दोष द्यायचा नाही, सुनेलाही दोष द्यायचा नाही. आता आगीवरती ठेवल्यानंतर ते वितळणारच आहे. आगीच्या शेजारी तुम्ही जर तूप नेऊन ठेवला, बर्फाचा गोळा ठेवला, तो वितळणारच की नाही? तर त्याचा तो गुणधर्म आहे. मला ते तुम्हाला नाही, मला सांगायचं काय आहे? तर परमार्थ किंवा धर्म हा आपण आपापल्या सोयीने अनुषंगाने घेत असतो. मला सांगायचं हे विठ्ठल. आता काल सगळे जागे होते, बरोबर की नाही? तुम्ही म्हणाला मी अजूनही यावं काय? झोपलं तर काय दिसतं तुम्हाला? हा, जागा असणं म्हणजे मी शारीरिक दृष्टीने बोलत नाही बरं का, आत्मीयतेने सांगते. आता काल शिवजयंती झाली, सगळे जागे होते की नाही होते? सगळीकडे गाड्या चालला होता, बरोबर की नाही? आज आपल्याला कळलं पाहिजे, एकच दिवस नाही तर 365 दिवस आपण आपल्या राजाची जयंती साजरी केली पाहिजे. का केली पाहिजे? कारण आज जे आपण मंदिरात बसून सत्य करतोय, आपले देव जे मंदिरामध्ये बसले, 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर आहेत हिंदू धर्मामध्ये. अब्जावधी धर्म. आज प्रत्येक गावाचे प्रत्येक वाडीचे एक देऊळ आहे की नाही? विठ्ठलाचं आणि हनुमंतरायांचं ते तर असणार 100%. बरोबर, वाडीवरती वेगळं असेल, पण हनुमंतरायांचं आणि विठ्ठलाचं हे तरी नक्की आहे की नाही? आपल्या गावदेवीचं आहेच. मग प्रत्येक वाडीवर घेऊन गेलं तर आपली हिंदू धर्मानुसार देव किती हो? 33 कोटी. तर 33 कोटी देवांची मंदिरं किती आहे? अब्जावधीच आहे. आणि या अब्जावधी मंदिरांचं रक्षण आणि त्या मंदिरावरचा ध्वज, त्या मंदिरावरचा कळस ज्याच्या पुढे शाबित आहे तो आपला राजा आहे. पुढे तो आपला राजा आहे. का सांगते? आज शिवजयंतीचं पाठवलं भाषण आज नाही सांगत बरं का, मुद्दाम सांगते. का सांगते? कारण धर्माची तू वृत्ती. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नेमकं काय? धर्माचं पालन कसं करायचं हे वारकरी सांगणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्षरित्या कोळी समाजाला समजावून सांगितलं असेल तर ज्याने आपल्याला राज्य दिलं त्यानेच आपल्याला ते समजावून देखील सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा दुसरा कोणीही धर्माचं पालन करणारा आपल्याकडे उपसलेला नाही. आज महाराज आपल्याला न्याय व्यवस्था आहे, कलम आहे, कायदे आहेत, तरी सुद्धा आपल्यामध्ये सुख नाही. पण छोट्या तुम्हाला सांगते, 100 वर्षापूर्वी माझ्या राजाच्या राज्यामध्ये कलमही नव्हते आणि कायदेही नव्हते, तरी सुखी होती प्रजा. काय? या आधीच्या लोकांमध्ये कलमही नव्हते आणि कायदेही नव्हते, तरी सुखी होती माझ्या राजाची प्रजा. पण सिंहासनावर बसला होता शिवाय छत्रपती माझा शिवाजी राजा. आता ठीक आहे, पुढच्या वेळेला कंटिन्यू करा. पण कशासाठी? धर्म म्हणजे नेमकं काय इथे आहोत आपण, त्याच्या बाहेर जाऊन मी कधीच सांगत नाही. आपण धर्म म्हणजे काय आहोत आणि धर्म सगळ्यांनी पाळायला शिकवला. तो कोणी शिकवला? माझ्या छत्रपतींनी शिकवला. धर्म म्हणजे काय? स्त्रीचा आदर करणे, समाजामध्ये समभाव राखणे, निपक्षपातीपणे व्यवहार करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. निपक्षपातीपणे व्यवहार करणे, समाजामध्ये कुणालाही इतरत्र त्रास न देता म्हणजे धर्म. आता सगळ्यात पहिलं वाक्य मी सांगितलं तुम्हाला, स्वतःही जगायचं दुसऱ्याला जगू द्या. आज महाराज स्वतःलाही जगायचं नसतं आणि त्यासोबत 4 जणांना घेऊन जायचं असतं. हा, गाडी बिचारा दुसरा घासून 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 घेतो आणि आपलं तो किती घासतो त्याकडे बघून तुमचा काय होतो? जीव चाललेला असतो. बरोबर की नाही? हा, हे कशा बाबतीत झालं? हे व्यवहार सुख आहे आपलं. तर आपण धर्म पाळतो का? धर्म असं
शिकवतो की तुम्ही जर आदर केला तरच तुम्हाला आदर मिळणार आहे. धर्म शिकवतो आपण ज्या समुदायामध्ये राहतो त्याचं काय करायचं, नेहमी नेतृत्व करायचं. त्याचं काय करायचं, धर्म रक्षित रक्षितः असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी झगडला तरच तुमचा धर्म वेळेमध्ये रक्षण करणार आहे. लक्षात घ्या विषय. आपला धर्म वाचवण्यासाठी जर तुम्ही धावला धडपडला तरच तुमच्यावर एखादं संकट आलं, कायद्याच्या दृष्टीने तुम्ही चुकीचेही असाल, पण त्यावेळेस जर का तुमचा धर्म, तुमचे विचार, तुमचे संस्कार, धर्म आणि जातीवाचक शब्द इथे वापरत नाहीये बरं का, हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या. आता अनेक तुमचे मित्रमंडळी जे असतील, अनेक धर्माचे जातीचे आकडे जातीचे असतील, बरोबर की नाही, पण तेवढ्या आकडे जातीचे जरी असले आणि तुमच्यावर संकट आलं तरी सुद्धा ते काय करतात, धावून येतील. काय धावून येतील, ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते तुमच्या दारात येतील आणि तुम्ही त्यांना शिवाय हलत सुद्धा तर ते तुम्हाला धावून येणार नाही. पण तुम्ही जर त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये प्रसंगामध्ये उभे असाल, हे काय आहे, चांगलं काम करणं म्हणजे काय करणं, धर्माचं काम करणं. आणि हे जो तुम्ही करत असाल तेव्हा ते कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही प्रांताचे असो, कोणत्याही धर्माचे असो, पण ते तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे, धर्म म्हणजे परोपकार वृत्ती ठेवून नीतिशास्त्राने नैतिक आचरण करणारी गोष्ट म्हणजे धर्माचं पालन करणं होय. आता हा धर्म पाळत असताना अनेक गोष्टी येतात ना याच्यामध्ये. आता काय होतात, अनेक गोष्टी येतात. मी महिला वर्गाला मुद्दा बोलते, महिलांविषयी मी कधीच बोलत नाही, पण मी महिलांसोबत नेहमी बोलते. कशासाठी, तुम्ही म्हणता आम्हाला काय माहिती तुम्ही काय ठरवणार आहात ते. धर्माची सुरुवातच तिथून होते. कोण आहे, कोण आहे, माझ्या राजाने धर्म कसा पाळावा हे नक्की शिकवलं. माझ्या शंभू राजाने तो धर्म जपावा कसा हेही शिकवलं. आपल्या मनामध्ये कधीही जर असं अविचार आले आणि आणीबाणीची वेळ आली तर असा प्रश्न पडू नये, धर्म जपावा की धर्म सोडावा. कारण ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये हे प्रश्न आहे, धर्म जपावा की धर्म सोडावा, त्यावेळेला माझ्या शंभू राजाचं काय करायचं, त्याग आठवावा. त्याने दिलेलं त्याग आणि आपल्या देशाचं, आपल्या लोकांसाठी, रयतेसाठी दिलेलं समर्पण हे जर आठवलं तर आपल्या धर्माचं नुकसान करायची आपली कधीही बुद्धी होणार नाही. आता धर्माचं नुकसान करणं म्हणजे काय, पोरी आहेत ना इकडे, मुली आहेत ना, तुम्ही कोण आहात, तुम्ही म्हणाला मुलीच आहोत, बरोबर, पण कोणाच्या आपण 21व्या शतकात होतो. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, जे राज्य मिळालं त्या माझे जाऊन आहे. काय म्हणतात, आज आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे, आज आपण त्या मंदिरामध्ये उभे राहतो, हजारांसमोर, लाखोंसमोर, अब्जावधी कोट्यावधी लोकांसमोर आपल्या महिला ठणठणीतपणे आपले विचार व्यक्त करू शकतात. अगदी झाडू मारण्याच्या क्लास 4 कॅटेगरी पासून देशाचं नेतृत्व चालवणाऱ्या प्रतिभाताई पाटील, आकाशामध्ये उड्डाण करणाऱ्या कल्पना चावला असतील, रणांगणामध्ये रणभूमिका गाजवणाऱ्या आपल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, आणि त्यांच्या मागे अजून एक नाव आपल्याला ज्ञात नसतं, त्या म्हणजे आपल्या राणी ताराबाई त्या असतील, किंवा अहिल्याबाई होळकर असतील, ज्या समस्त समाजामध्ये उभे राहून निर्भीडपणे आणि पक्षपातीपणे न्याय करत होत्या. हे किंवा कोणामुळे, आपल्या मा जिजाऊंमुळे का. आणि तुम्ही म्हणता ना, आम्ही जिजाऊ झाले की जशा तलवारीच्या, आम्ही जिजाऊ झाले की जशा तलवारीच्या, अब आम्ही जिजाऊ झाले की जशा तलवारीच्या धारा, अब जिजाऊंच्या आणि सावित्रीबाईंच्या, आपल्या झाशीच्या राणीच्या, ताराबाईंच्या, येसुबाईंच्या लेकी आहात, बहिणी आहात. तुम्ही कसं असलं पाहिजे, निर्भीड असलं पाहिजे. माझ्या माऊलीने एकच राजा घडवला, एकच पुत्र घडवला, पण कसा घडवला, एकच राजा घडवला, एकच पुत्र, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाला
आपण शिवाजी राजांबद्दलचा आदर आपल्या मनातून कमी करू शकत नाही का? कारण धर्म म्हणजे काय आणि धर्म जपावं कसा हे त्यांनीच तर शिकवलं आहे. परस्त्री नजरेसमोर यावी सुंदर देखणी आणि भर सभेमध्ये महाराजांना निरोप द्यावा आणि महाराज धावत इतकी सुंदर असते आपल्या नजरेसमोर बघावा आणि धडधडी. आपले राजे काही कमी देखणे होते का? कमी देखणे होते. 51 वर्षांचं आयुष्य त्यातली 40 वर्ष तरी नुसती घोड्यावरच गेलेली आहे. आणि इतका आपला राजा ज्याने सुरुवात तोरणापासून केली, त्याच्यानंतर राजगड जिंकलं आणि त्याच्यानंतर सतत 360 किल्ले केले, ज्याला आपण असं म्हणतो काय आईस्ते करा महाराज भूपती गणपती जळपती प्रजापती सुवर्ण लग्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित सुवर्ण अलंकार मंडित न्याय अलंकार मंडित पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाश्री राजमान्य राजश्री क्षत्रिय कुलवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हा माझा राजा शास्त्र शस्त्र पारंगत वीर धुरंधर राजनीती रणपुकार. आणि असा हा राजा जेव्हा आपल्या नजरेसमोर तो काही तणावान कमी होता का? दिसायला देखणारे कमी होता का? त्याच्यावरची जीव लागली होती का? नाही. तरी पर्सनॅलिटी कशी होती? आणि असा माझा राजा एका सुंदर स्त्रीला आपल्या नजरेसमोर येतो आणि काय म्हणतो, जर का तुमच्यासारखी आमच्या अवघड सुंदर असत्या, तुमच्यासारख्या जर का आमच्या अवघड सुंदर असत्या तर आम्ही देखील इतकेच सुंदर बनवायला आलो असते. काय भावना आहे? काय भावना आहे? मला सांगायचं हेच आहे की हा धर्म आहे. काय आहे? हा धर्म आहे. हा परमार्थाकडे या, इतिहासात परमार्थाकडे या. आपले संत जन मीराबाई सर्वांना ठाऊक. मीराबाई राजमहालाकडे गेली. कुठे? राजमहालात वाढलेली. तरी आयुष्य दास्यत्व घेतलं होतं. कोणासाठी? भगवंतासाठी. कोणासाठी? भगवंतासाठी. आणि तिला सगळेजण हसायचे, विचारायचे, प्रश्न पडायचा राहिला की आता काय करावं या मुलीचं. महलों की परी बन जो गगन चली, महलों की परी बन जो गगन चली, प्यार में कोणाच्या प्रेमामध्ये? भगवंताच्या प्रेमामध्ये. आणि तो कोणता भाव केला त्याने? आपल्याला काय केला? मित्रभाव. त्या भावाने परमेश्वराला भक्ती काय केली? आपली अर्थ केली. आणि आपल्या वास्तव संप्रदायामधून काय राहिलं? निष्ठावंत राहिलेले आहे. यानंतर जरा उत्तरेकडे आपले संतांनी धर्ममंडपात कसं राहायचं ह्याची शिकवण आपल्याला आहे. कोणत्याही धर्माचं जे मंडप असतं, ज्या समाजामध्ये आपण बसतो त्या समाजामध्ये टाकलेला मंडप हा धर्म मंडप असतो. जिथे आपण बसलो ते काय आहे? धर्म मंडप आहे. आणि धर्ममंडपामध्ये आपली वर्तणूक कशी असते पाहिजे हे कोण शिकवतं? धर्म शिकवतं. तुम्ही जर सकारात्मकतेने केलं तर ते पुण्य आहे, आणि जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने केलं तर ते काय आहे? पाप आहे. आता सकारात्मकतेने करायचं की नकारात्मकतेने करायचं हे कोणाचं ठरलेलं आहे? कोणावर आहे? तुमच्यावर? आपल्यावर ठरलंय का? नाही. तुमच्यावर ठरलंय तर तुम्ही इथे का बसलाय? हा, तुम्ही इथे का बसलाय? तुमच्यावर ठरले म्हणून तुम्ही सर्वजण मिळून इथे बसलात का? म्या बोलला, तुम्ही बोलवताय का? तुम्ही बोलताय. कोणाची सत्ता आहे या देहावरती? हा देह जो आहे तो कसा होणार आहे? नश्वर आहे. नाशिवंत देह
या बोलता वेद बोलणे हे तुमचं आहे का? या बोलणी चालता सूर्यास चालणे हे तुमचे आपण करतोय का नाही? कारण आपल्याला मिळालेला देव आपल्याला जो आहे ते काय आहे? भाड्याच आहे. आणि भाड्याचा आपल्याला भाड्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला कळलं पाहिजे तुम्ही हमाम लावा, संपूर लावा, अजून कोणता धामा लावा, शॉवर लावा, जेल लावा, का अजून काय लावा, तर याचा उपयोग शून्य. मग उरणारं जे काय आहे ते जीव आहे, तो जाणार कोणाकडे आहे? भगवंताकडे आहे. आणि तो कधी त्याच्याकडे जाईल? जेव्हा तुम्ही धर्माने धर्माशी धर्माच्याच पद्धतीने पालन कराल तेव्हा. आपण इथे आहे पण तो धर्म कसा जपायचा, कसं पालन करायचं थोडक्यात सांगितलं. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला शांततेने जगू द्या. आपल्या संस्कारांचं, आपल्या रीतींचं, आपल्या परंपरांचं काय करायचं? पालन करायचं. महिला वर्गाने तुम्हाला का म्हटलं? कारण स्त्री ही आपल्या धर्माची शान आहे. भगवंत सुद्धा शिवशक्ती, तो शक्तीशिवाय कसा आहे? अपूर्ण आहे. मग ही आपला धर्म जपणं, त्याची जपणूक करणं ही जबाबदारी आपली जास्त पडेल. मी म्हणणार नाही की तुम्ही मॉडर्न राहू नका, मी म्हणणार नाही की तुम्ही ड्रेस घालू नका, पण आज तेव्हाच्या बाया म्हणतात, अगं बाया 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 काय त्या पॅन्टी फिटतं आणि इकडनं पोरी फिरतात, काय ते कोणा घेऊन चालतात. आजीबाई तुला नाही कळायचं म्हणजे मी तिला कळत नाही असंही म्हणत नाही, पण तेव्हाची जी परिस्थिती होती तो भाग कसा होता? आज सगळ्या मीटिंग तुमचं सगळं काम वर्क फ्रॉम होम झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? फास्ट अपडेट राहावं लागतं, तुम्हाला ऑनलाईन रिपोर्ट द्यावा लागतो, हुशार करा. पण रिपोर्ट हा मला वाटतं कोणतंही कामकाज 10 ते 5च्याच कालावधीत चालतं, बरोबर की नाही? सरकारी असतं ते प्रायव्हेट असतं, बरोबर? 10 ते 5च्या वेळेत चालतं. तुमचं रात्री 12 आणि 1 वाजता काय बरं चाललेलं असतं का? मग इथे धर्म आपल्या आईवडिलाला समाजामध्ये धर्ममंडपामध्ये कधीही मान खाली वाकून जगावं लागणार नाही, याची फक्त दक्षता तुम्ही घ्यायची. बाकी तुमचा धर्म तुमच्या हाताने जोपासला जातो. चांगलं केलं का महाराज? आपला एकमेव हिंदू धर्म असा आहे, तुम्ही चांगलं केलं ना तरी सुद्धा आई बाबाचंच नाव औषध होणार, आणि तुम्ही वाईट केलं ना तरी सुद्धा पहिलं नाव कोणाचं जाणार? आईवडिलांचं करतो. आज ज्या राजाचा आपण जयंतीचा उत्साह करतो, आज ज्या राजाचा आपण गजर इतक्या देवाप्रमाणे म्हणतो, आपलं आराध्य दैवत आहे ते, आणि असं म्हणतो ते कोणाकोणा आहे? त्यांच्या नावाआधी कोणाचं नाव जोडलं जातं? आई जिजाऊंचं जोडलं जातं, बरोबर की नाही? एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगते बघा. शहाजी राजे जेव्हा त्याच्याकडे सरदारकी करत होते विजापूरला, तेव्हा आपला मुलगा वयापर्यंत प्रत्येक बापाला चिंता असते की नाही की आपल्या मुलाला नोकरी धंदा बघितला पाहिजे, कामकाजाला लागलं पाहिजे, घराचा ताबा घेतला पाहिजे. तर शहाजी राजाने काय सांगितलं होतं की बाळ जेव्हा तू माझ्यासोबत जा, मी तुला तिथे सरदारकी मिळवून देतो. कोणी म्हटलं? शहाजी राजे. तर मान जिजाऊने त्यांना काय सांगितलं? आपल्या मांडीवर बसवलं आणि आपल्या बाळ येऊला शुभाला त्याने काय सांगितलं? शुभा, जर जन्माला यायचं असेल ना तुला, जेव्हा आई भवानीकडे मागणं मागायला गेल्यावर त्यांनी मागणं मागतानाच मागितलं होतं, आईचा पुत्र दे ग मला, आईचा पुत्र दे ग मला, ज्याची शक्ती येईल, ज्याला शक्ती दे तुझी चाल, तुझी शक्ती जात असेल असाच पुत्र मला. भवानीने तिचा नवस ऐकला. हा पोवाड आहे बरं, आता वेळेचं भान राखून पुढे घेते. भवानीने तिचा नवस ऐकला आणि काय केलं? फेब्रुवारी 19 फेब्रुवारीला काय झालं? बाळशुभा जन्माला आला. आता बाळशुभा जन्माला आल्यानंतर रायगडावरती आवाज झाला आणि जिजामातेने काय सांगितलं त्याच वेळेस? घोडा आणि तलवारी काढा, राजा जन्माला इथे आला, चला कामोडीला. बाळ जन्माला आला नाही तोवरच राजमाता म्हणाल्या की आता घोडे आणि तलवारी काढा आणि मोहिमेला चला. कशाला? स्वराज्य मिळवायला. हे राज्य कोणाचं आहे? टिकवण्याचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. आपलं पोरगं जाता बाटली बाटली हलता आणि तुम्ही म्हणता आम्हाला माहित नाही. कसं माहित नाही? बिचारी नवीन नवीन पोरगी येते लोकांची, तुम्ही त्याच्याबरोबर तिचं पण वाटोळ करता आणि
माझा पोरगा या चहाची बायकोत नव्हता. अगदी कुणाचं तुझं पोरग एवढीशी कधीतरी गणपतीला आणि शिंद्याला घेतला तो, नाही तर काय माझा पोर हात नव्हता लागले. बरोबर की नाही? ही आली ना तवापासून तो असा ही आली ना तवापासून एवढीच पियाचा, आता बाटली आणतो. कोणावर मायो हसण्याचा भाग वेगळा. मला सांगायचं काय आहे, चालू तुमच्या हातात आहे, रक्षण कसं करायचं तुमच्या हातात आहे. बरोबर की नाही? इतक्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपण जन्माला स्वातंत्र्य सावरकरांची भूमी. आता ही पोरं आहेत, वेळेचं भान घेऊन तुमच्याकडे लक्ष घालते बरं का. आगाऊ येते लांब लेकर आहे. तुम्हाला का सांगितले हे? मुळात कीर्तन हे समाज प्रबोधनाचं साधन आहे. याच्यातून आपल्या धर्माचं रक्षण व्हावं यासाठी आपण हा सगळा काय करतोय वाचले. म्हणून आपण सत्य संस्था संस्कृती प्रथा ज्या आहेत त्या काय करतोय आपण पाळतो आणि पाळायलाच पाहिजे. काय झालं पाहिजे? पाळायलाच पाहिजे. कशासाठी? तुमच्या भविष्यासाठी, या भूमीच्या भविष्यासाठी. यासाठी अनेकांचं रक्त सांडलंय. आता तुम्ही म्हणाल आपली पोरं लय लहान आहे, 18-20 वर्षाचं पोरं त्याच्याकडे लय मोठी पुढे असते. बरोबर की नाही? 1.5-2 लाखाच्या पुढच्याच असतात. हा 3-4 हजारापर्यंत चप्पल कुठं घालत नाही पोरं. शर्ट म्हटलं तरी पण 2-3 हजाराच्या खालचा नसतो. बरोबर की नाही? आता हल्लीच्या पोरांची लाईफस्टाईल बघितली तर आयफोन शिवाय खिशात फोन नसतो. त्याला विचारत होते एकदा सहज जाऊन, बाळा तू काम काय करतो? विचारायचं. हा बरोबर की नाही? मी कशा करता सांगते, तुमचं बारीक लक्ष पाहिजे. गरज नसेल ना तर त्या वस्तूंचा वापर आपल्या मुलाला करायला पाहिजे. आता 10वीच्या पोराला आयफोनची काही गरज आहे का? तो आता कुठला नवीन शोध लावणार आहे? त्याला बोर्डाची परीक्षा पास होता येईल. तो शोध काय लावणार? बरोबर की नाही? आता पोरीने पण लक्ष ठेवायचं बरं का. तुम्ही ते गाऊन घालता ना, गाऊन ड्रेसचा नवीन प्रकार आहे. बरोबर की नाही? त्याला हात असतात ना, हात आतमधून आतल्या बाजूने असतात. बरोबर की नाही? 10 रुपये घेतात ते लावून घ्यायचे. ते लावून घ्यायचं. ते काय करायचं? लावून घ्यायचं. स्प्रिंटरेला पेक्षा छान दिसत नाही. तेवढं करायचं. का करायचं? कारण आजच्या मुली उद्याच्या आया आहेत. आपल्या उद्याचं समाज घडवण्याचं काम कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. तुम्ही घडलात तरच घडवणार आहे. लक्षात आलं? ताराबाईंचं नाव मला मुद्दाम घेतलं होतं. ताराबाईंचं का ताराबाईंचं नाव घेतलं होतं? हंबीररावांच्या सरसेनापती स्वराज्याच्या हंबीरराव त्यांची कन्या ताराबाई, राजाराम महाराजांची पत्नी, शंभूराजांचे धाकले भाऊ, सोयराबाईंचा मुलगा. कळलं? त्यांची पत्नी राजाराम महाराजांची ताराबाई. जेव्हा राजे शंभूराजांचं निधन झालं त्यानंतर काही काळाने राजाराम महाराजांचंही झालं. मग ते राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर आता स्वराज्याच्या गादीवरती राजा बसणार कोण हा प्रश्न पडल्यानंतर त्या राणीने काय केलं? ताराबाईने हातामध्ये तलवार घेतली, घोडा घेतला आणि आदिलशहा सारख्या क्रूर अगदी वाईट वृत्तीचा असणाऱ्या माणसाला, त्या बादशाला काय केलं तिने? त्याच्या शत्रूला पाणी पाजलं आणि काय केलं? संपवलं. ती कोण होती? राणी ताराबाई होती. कोणाची कन्या होती? स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. का करू शकली? आया 2 मिनिटं. तुम्ही तुमच्या मुलींचे खेळ बदला. बरोबर की नाही? संगीत खुर्ची खेळून ते काय करणार? आयुष्यभर संगीत खुर्चीच खेळणार. हा तुम्ही तुमच्या मुलींना तायक्वांदो द्या, लाठी चालवायला शिकवा, तलवारी चालवायला शिकवा. कमीत कमी आज आपल्या धर्माचं नुकसान करणाऱ्या जे नालायक वृत्तीची माणसं आहेत, नराधम आहेत, त्याच्यापासून तुमच्या मुली स्वतःचं तरी रक्षण करू. त्यांना काही स्वराज्य घडवायला जायचं नाही, पण कमीत कमी स्वतःच्या तरी राज्याचं त्या रक्षण करू शकतील एवढ्या तरी निश्चितपणे परिपक्व झाल्या पाहिजे. त्यामुळे मुलींचे खेळ बदलायचे. आणि हंबीरराव मोहितेचा एक पिक्चर होता, तिथे तुम्ही पिक्चर बघायला जाता आणि तिकडे राजे तिकडे थिएटरमध्ये बसून करतात आणि दैनंदिन जीवनामध्ये आपले राजा आठवून सुद्धा नाही ते पार न्यायाला घेऊन जातात. हंबीरराव मोहितेने त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुलींचे खेळ बदला म्हणजे मुलींचं आयुष्य बदलेल. ही धर्माची सुरुवात इथून आहे. मुलींनी लक्षात घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल आम्ही नऊवारी घालायचे आणि तुम्ही नऊवारी घालायला म्हणणार नाही, कारण तुमचं काम IT दुनियेचं काम आहे, सगळं सॉफ्टवेअरवरती चाललेलं आहे. तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल ते करा. मात्र धर्माचं रक्षण केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल आता धर्म म्हणजे काय? इथपर्यंत तरी कळलं तुम्हाला? आपल्या नैतिक
वाटचाल चालू ठेवायची आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे, त्यांचं पालन करायचं आहे. स्त्री जातीचा काय करा, आदर करा. प्राणी मात्रांवरती भूतदया दाखवत चला. म्हणजे काय झालं, तुम्ही धर्माचं पालन केलं. कारण संत सुद्धा आपले काय सांगतात, तेच सांगतात, धर्म तोची भूतदया एक, बाकीचे अनेक नाम मात्र. त्यामुळं ह्या धर्माचं पालन करा. आणि धर्माची तू मूर्ती, अशा धर्माची तू कोण आहेस, मूर्ती आहेस. भगवंत म्हणजे नेमका तरी काय, तर ह्या सगळ्या चांगल्या बुद्धीचा, चांगल्या कर्माचा, चांगल्या वर्तणुकीचा जो काही संच बनतो, ऊर्जेचा जो स्रोत बनतो, तो म्हणजे काय आहे, भगवंत आहे. आणि अशा भगवंताच्या हातात पाप पुण्य काय आहे, तुझ्याच हातात आहे. आता दुर्योधनाचा सुद्धा गुरु भगवंत श्रीकृष्ण होते आणि अर्जुनाचा सुद्धा गुरु भगवंत श्रीकृष्ण होते. पण तरी सुद्धा विजय कोणाचा झाला, पांडवांचा झाला, अर्जुनाचा झाला. का झाला? कारण तो तुम्ही कोणत्या अनुषंगाने घेताय ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर स्वराज्य तुमच्या हातात मिळालं, स्वातंत्र्य भारत देशाला मिळालं, पण तरी सुद्धा नाही आपण पारतंत्र्य नसल्यासारखे वागतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे आजही आपल्याला वारंवार सांगायला लागतं. मग हे कोणाच्या आहे, तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर चांगली पुण्य कामं केली तर ते पुण्यात गणित होणार आहे. आणि तुम्ही जर वाईट कामं केली, म्हणजे दुसऱ्याला त्रास द्यायचं काम केलं, जसं की दुसऱ्याच्या बांधावर जर वाट असेल तर तिथं मध्येच दगड लावायचा, बरोबर तुम्ही. सत्याची एखादी मीटिंग बसली, एखाद्याचा विरोध असलाच एखादा नास्तिक असतो. आता कांद्याचा कोण 100 तर 100 नासून एक कांदा नासत नाही, एक कांदा नासून अख्ख्या कांद्याचा पोटा बिघडवतो, बरोबर की नाही. तसं एखादा असला तर सत्याच्या मीटिंगला काय करायचं, बघतो तुम्ही काय, बघतो तुम्ही, बघून घे. तुम्ही आधी नीट तर उभं राहा. आताच्या तरुण मंडळींनी लक्ष द्या. आपले तरुण मावळे रडत होते काय, वेदात मराठे वीर दौडले साथ, ही आपली कथा आहे मराठ्यांच्या आपल्या वीर शौर्याची. आणि तुम्ही काय करता, आजचा तरुण संध्याकाळी सांगत होते की आणा धरून, हा आजची तरुण सांगत होते की आणा धरून. ही परिस्थिती आहे, मग तसं होता कामा नाही. हे तुम्हाला आहे, तुम्हाला मिळालेलं आहे. परमेश्वराने सगळ्यांना समान दिलेला आहे. त्याचा वापर ज्याने त्याने कसा करून घ्यायचा हे तुमच्यावरती आहे. आणि ते करून घेणारा सुद्धा आपल्याकडून कोण आहे, भगवंत आहे. अभंगाचं पहिलं धर्माचे तू
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती सोडवी दातारा कर्मापासून दुसरा करा अंगीकार तुझं काय माझा भार सोडवी दातारा कर्मापासून दुसरा या जीवीच्या जीवना तुका नाराया सोडवी दातारा या कर्मापासून दुसरा विठ्ठल विठ्ठल आता धर्म या सगळ्याची जी मूर्ती आहे ती कोण आहे तू आहेस बरोबर आता मी पाप करायचं की पुण्य करायचं हे सुद्धा ठरवण्याचा मला अधिकार आहे शेवटचा जर काळ आला अजूनही किती आहे अवकाश आहे बरोबर की नाही आणि दारात येऊन जर थांबला म्हटलं हे सर म्हणून तुम्ही मला थांब काम करा चड्डीवर मुडा वऱ्या जरा पॅन्ट अडकवते जरा थांब तुम्हाला आहे का तुम्हाला अधिकार आहे का बोलण्याचा हा आता बाया माणसं म्हणतील थांब जरा साडी लय फाटली घातली जरा चांगली घालू दे बाबा थांब शेवटचे आहे का तुमचा अधिकार सकाळपासून उपाशी जरा घास तोंडात घालू दे घास घशापर्यंत नेलेला सुद्धा तो खाली जाऊन देणार नाही म्हणजे तुमचं काय आमचं काही आहे का काहीच नाहीये तरी सुद्धा आपलं काय आहे उगाच चालू बाबा बरोबर की नाही उगाच करा आणि असं असताना भगवंतासमोर काय म्हणत आहेत मला की मी चांगलं करायचं की वाईट करायचं हे सुद्धा ठरवण्याचा मला अधिकार नाहीये आज मी इथे गादीवर आहे मी आज कीर्तनकार म्हणून आहे पण मी कीर्तनकार व्हावं हे सुद्धा माझ्या हातात आहे ना मी लाख वेळा कीर्तनकार व्हायचं पण आपल्याला जर टाळ वाजवता आला नाही तर टाळ कधी कसे होणार आणि तुम्हाला जर हरिपाठच पाठ झाला नाही तर तुम्ही कीर्तनकार तरी कसे होणार हा हे आपलं काही आहे का आपलं आहे का काही नाही सगळी त्याची इच्छा असावी लागते त्याची मर्जी असावी लागते त्याच्याशिवाय काही साध्य होत नाही का होत नाही कारण एकमेव ह्या दुनियेचा सत्ताधारी जर कोण असेल तर कोण आहे तो आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू यातच आहे की त्याला शरण असायचं आहे किती वेळा जन्म घेणे किती व्हावे भजित म्हणून जीव भ्याला गेला शरण ठेवस आपण कीर्तनाला बसलो की नाही परत कलियुगात आपण जगतोय त्याच्यामुळे काय या कीर्तना पलीकडे दुसरा काहीही मार्ग नाही कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण दुसरा काही याच्यासाठी मार्ग नाही आधी उपासना होती योगासना होती जे तप होती साधना होती आता सगळं भगवंताने सोपं करून सार करून हरिपाठापर्यंत आणून पोहोचवलं आणि त्यातलं काय आहे रामकृष्ण हरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणती इतकं जरी मुखाला पावलं तरी सुद्धा काय आहे पापातून मुक्ती आहे मग हे सगळं जे आहे तर काय कर माझ्या जे काही चांगले वाईट कर्म होत आहेत यातून मला सोडव का म्हणजे भगवंतांना सोडव काय हरिविण नाही कोणीसा सोडविता माता पिता बंधुकांचा संपत्तीचे त्याच्यामुळे तुझ्याशिवाय दुसरा कुणी नाही हरी बोला ना तरी या बोला व्यर्थाची कल्पना त्याच्याशिवाय साध्य असं काहीच नाही आणि नुसतं हरी म्हणाला तरी मुक्ती आहे मग काय साध्य बोलायला आणि मग एवढं झाल्यानंतर सुद्धा परमेश्वराला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात या माझ्या वाईट चांगल्या कर्मापासून मला सोडव पण तुझ्याशिवाय मला सोडवणारा दुसरा कोणी नाही तुझं वाचून कोणा जाऊन शरण मला सोडवणारा तूच एक त्याच्यामुळे मला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात कर्मापासून
सोडावी दादाला कर्मापासून दुस्तर. मग सोडवी दाता अभंगाचं तिसरं चरण. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, करा अंगीकार तुझं काय माझा भार. काय म्हणतात? माझा अंगीकार कर म्हणजे मला स्वीकार. अंगीकार अंगीकृत करणे, बरोबर की नाही? काही संस्था सरकारकडून अधिकृत असतात, काही कशा असतात अनाधिकृत असतात, म्हणजे त्याच्यावरती अधिकार असतो आणि काहींवरती अधिकार नसतो. भगवंतावरती आपला अधिकार आहे म्हणून माझा तो स्वीकार. माझ्यावर माझ्या जीवावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे, त्यामुळे मला काय कर तू स्वीकार, जेणेकरून मी वाईट मार्गाला वाईट अवस्थेला जाणार नाही आणि माझ्याकडून अधर्म होणार नाही. कारण अधर्म जेव्हा जेव्हा होईल तेव्हा भगवंत पुन्हा पुन्हा जन्म घेईल. म्हणून म्हटलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. जेव्हा जेव्हा अधर्म जागा होईल, थैमान घालेल, तेव्हा तेव्हा त्याचं निराकरण करण्यासाठी काय होईल, धर्म रक्षणासाठी काय होणार आहे, धर्म रक्षावया धर्म रक्षणाकरता त्यांनी अवतार घेतलेला आहे भगवंताने प्रत्येक वेळेला. आपल्या हिरण्यकश्यपूची गोष्ट सर्वांना माहित आहे की नाही? आहे ना प्रल्हाद बाळाची. प्रल्हाद बाळ काय करत होता? नारायणाचा जप करत होता. तो आपल्याला वचनबद्ध आहे भगवंत, आणि तो भगवंत आहे. वचनातून काय माघार घे नाही, तुम्ही आम्ही नाही. आणि तो भगवंत जो आहे तो आपल्यापासून परावृत्त होत नाही. त्याने वचन दिले भक्ताला, जो जो भक्तिभावाने माझं नाव घेईल त्याला मी काय करेन, टाळणार आहे, त्याचा मी काय करणार आहे, उद्धार करणार आहे. हरीच्या नावे सावित्री उद्धार. दुसऱ्या कशातच तुमचा उद्धार होणार नाही. आणि हे आपला उद्धार व्हावा यासाठी कोण आहे, संतजन. दुसरी कोणी तुम्हाला येऊन सांगणार नाही. कारण त्याला तर कळलं पाहिजे देव म्हणजे काय, आणि देव कळला, देव समजला, तो कोणाला, संतांना. देखीला हरी ओळखला हरी, धन्य तो संसार भक्ती मुक्तीचारी त्याच्या सिद्धी सेवे. भक्ती मुक्तीचारी हरी सिद्धी सेवे म्हणजे त्याच्या घरामध्ये भक्ती मुक्ती या कशा आहेत, सिद्ध आहे. कोणाच्या, जो माझ्या भगवंताला ओळखेल तो, आणि तो या जगामध्ये त्याच्यासारखा पुण्यवान मनुष्य दुसरा कोणीच नाही. तो भगवंत ओळखायचा असेल तर काय, पुन्हा आपण वरती चाललो, पुन्हा काय होणार आहे, धर्म तर कळला पाहिजे, धर्म तर आपण पालन केलं पाहिजे की नाही, बरोबर की नाही? आणि असं पालन जेव्हा तुमच्याकडून होईल, जसं की हिरण्यकश्यप काय करत होता, आपल्या प्रल्हाद बाळाला तो नारायणाचा जप करायचा आणि तो त्याला त्रास द्यायचा. म्हणजे काय करायचा,
उलट दिशेकडे तिकडे घेऊन जात होता. परंतु त्याच्या हातून पुण्य व्हावं, त्याने भगवंताचं नाम घ्यावं. तरायचं आहे, तरवायचं आहे, ठरवलं कोणी? भगवंताने. भगवंताने जर त्याचं रक्षण करायचं ठरवलंय, त्याला उद्धारायचं ठरवलंय, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत का? नाही. कारण जेव्हा जेव्हा सांगितलं जेव्हा धर्म करा आणि तू मला खऱ्या भावाने हाक मारशील, जेव्हा जेव्हा मी धावते, सुरुवात करा. द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा चाललं होतं, भर सभेमध्ये माणसं बसली नव्हती का? आता भर सभेत चाललं होतं ना, माणसं नव्हती का सभेला? आता सभा म्हणजे समुदाय. आता समुदाय बसल्याशिवाय सभा होणार का? मग सभेला बसल्यानंतर द्रौपदीच्या वस्त्रहरणाला दुःशासनाने हात घातला, पण त्या वेळेला काय होत होता? स्त्रीच्या पत्राला हात घातला, तिच्या मर्जी विरुद्ध तिचा अपमान करण्यासाठी. म्हणजे काय करताय? अधर्म करताय. तिथे अधर्म घडत होता, तिने हात मारली आणि काय झालं? भगवंत आदेशर्षी धावून आलेला आहे. प्रल्हाद हा सात्विक बुद्धीने भगवंताचं नामस्मरण करत होता, कारण तोच एक आपला मालक आहे. आणि त्याचं नामस्मरण करता हिरण्यकश्यपूने विचारलं की मी त्याने वरद आपल्याला मान्य करून घेतला होता वर भगवंताकडून की मला दिवसाही मारू नको, मला रात्रीही मारू नको, मला आत पण मारू नको, मला बाहेर पण मारू नको, मला वर पण मारू नको, मला खाली पण मारू नको, मला घरात पण मारू नको, मला रस्त्यावर सुद्धा मारू नकोस. भगवंताकडून वर प्राप्त केला होता. भगवंताच्या लक्षात आलं हे काय शाक्त जातीच आहे. आता हे सगळे शाक्त प्रकारचे आहे त्याच्यात. असं भगवंताला कळलं. मला भगवंत काय म्हणाले बरं? भगवंत म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, चल घे. तो कसा आहे? भोळा आहे. तो कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती. बरोबर ना? तो भोळा असं म्हटलं घेऊन टाक. त्याने वर घेतला, पण त्याने काय म्हटलं? तो भोळा चक्रवर्ती एवढंच ऐकलं, त्याचं तुमचं ऐकलं नाही. भगवंत साधा असल्यामुळे वर तर प्राप्त करून घेतला, पण जेव्हा वर प्राप्त झाला त्याने भगवंताला अगदी शून्यात करण्यास सुरुवात केली. आणि भगवंताला शून्यात करत असताना प्रल्हादाला त्रास द्यायला सुरुवात केली. अधर्म तिथे जागा झाला आणि त्या अधर्म जागा झाल्यानंतर प्रल्हाद मला नारायण नारायण त्याचा मंत्र श्रीमन नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी हरी. त्याने त्याचा मंत्राचा काय होता तो चालूच ठेवला. आणि तो म्हटला जो खांब आहे त्या खांबामध्ये भगवंत आहे का? जळीच तरी काष्टी पाषाण आहे. कोण आहे? भगवंत आहे. आणि तिथे इथे भगवंत दिसत नाही का? प्रल्हाद काळासाठी काय करण्यासाठी हिरण्यकश्यपूने लाथ मारली खांबावर आणि म्हटलं जर तुला याच्यामध्ये भगवंत सापडला नाही ना, तर तुला त्याच्या नावाचा काय करावं लागेल? नाद सोडावा लागेल. मला ज्याने माझ्या भगवंताच्या नावाचा नाद सोडला ते बुडाले. काय झाले? बुडाले. आणि ज्याने मला भगवंताच्या एकमेव नावावरती विश्वास ठेवला ते तरले. काय झाले? तरले. आणि अशा भगवंताने परीक्षा करायचं आणि ठरवलं. खांबावरती लाथ घातली. खांबामधून धड माणूसही नाही, धड जनावरही नाही, असा एक देह समोर येतो. जाऊन बसला कुठे? उंबरठ्यावर. उचललं आणि घेतलं मांडीवर आणि म्हणाला आता बोल. दिवस आहे का? नाही. रात्र झाली का? नाही. वाजले किती? 12. सकाळी नाही, संध्याकाळी म्हणता येणार नाही. आता भेटलं कुठे? घरात आहेस का? नाही. बाहेर आहेस का? नाही. आभाळावरती आहेस का? नाही. जमिनीवर आहेस का? नाही. मग तू म्हटल्याप्रमाणे आता वाजले किती? 6. म्हटले 12. आता 12 वाजले की नाही? मग दिवसही म्हणता येत नाही आणि रात्री म्हणता येणार नाही. धरलं मांडीवर आणि त्याचं काय केला? छातड फाडलं आणि वर केलं. तो कोण आहे? भगवंत आहे. त्याने वचन दिलंय. त्याने जर आपल्याला वचन दिलंय तुम्ही जर शुद्ध भावाने त्याची भक्ती केली, आवडीनं भावे वेदनाम केसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भावच मनात नसेल, मनी नाही भाव, म्हणे देवा मला भाव, तो पावणार नाही. मनात जर शुद्ध भावना असेल आणि भगवंताला जर तुम्ही शरण गेला तर तो आल्याशिवाय राहत नाही. हा पैसाची उडी घालवली तुला
भगवंताचे. आता विवाहांना पत्रिका वाटून झाल्या, सगळे मंडपात सज्ज झाले आणि लक्ष्मी माता म्हणाल्या मी काय घोड्यावर चढणार नाही, का माझे पिता नाही. ही धर्माची गुण आहे. बापाशिवाय लग्न करणार नाही. आता तिकडे वळत नाही, वेळेचं भान कमी आहे, पण तुमचं तुम्ही समजून घेतलं त्यामध्ये धन्यता. आणि भगवंतासमोर नतमस्तक हो. लक्ष्मी माता म्हणाल्या की मी माझ्या पित्याशिवाय लग्नाला उभी राहणार नाही, तुम्ही समुद्राला बोलवा. आता एक विचार करा, इकडे जर समुद्र आला तर आपण इथे बसू का? लग्नाचं वरण कसं थांबणार? कसं थांबायचं लग्नाचं वरण? बरं समुद्र काय एकटा आहे का? सात आहेत ना. एकटा आहे का तो? सात आहे. भूगोल इतिहास शिकले का नाही काही? 71% जमीन पाण्याने व्यापलेली आहे आणि 29% भूमी आहे फक्त शिल्लक आपल्याकरता, आणि त्याच्यावरती कोट्यावधींची गर्दी. बरोबर की नाही? आणि असं असताना लक्ष्मी माता म्हणाल्या माझ्या वडिलांना बोलवा. आपले कृष्ण भगवान म्हणाले ठीक आहे बाई विष्णू भगवान, की मी बोलवतो तुझ्या वडिलांना, पण आधी वराड्याला मान नाही का ते विचार. आता वराडी म्हटले भगवंत जर तुमच्या सासरे बोलवलं तर आम्ही जायचं कुठं? जो जीव बातमी हा करता कळायला लागली की आता समुद्र येणार आहेत म्हणून. बातमी कळल्यानंतर वराड फोटो काय करायला लागला? कळायला लागला. पण लक्ष्मी माता काय ऐकायला तयार नाही. श्रीमंताची मुलगी हो शेवटी, आणि पृथ्वीवरती 71% ते आहेत ना, 71% श्रीमंताच्या पुढे अशा कशा नांदतात का? नांदून घ्यायला लागतात. बाकीचा विचार तुमचा तुम्ही करा, माझ्याकडे वेळ खूपच कमी राहिला आहे. आणि समुद्र आपल्या लेकीच्या लग्नासाठी आले, पण त्या आल्यानंतर सगळं वराड ठेवलं म्हणाले आम्ही काही थांबणार नाही. तर ब्राह्मण नाही तर लग्न कोण लावणार? बरोबर की नाही? मग भगवंताने काय केलं? आपल्या हातावरचा एक केस काय केला? उपटला, आणि त्याच्यामध्ये जसे समुद्र आले त्यांना जागा दिली पाहिजे ना बसायला, मग बसवायचे कुठे? तर आपल्या हातावरचा एक केस उपटला आणि त्या केसाने जो एक खड्डा निर्माण झाला, त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही तर 7 समुद्र तिथे विराजमान झाले आणि लक्ष्मी मातेचा विवाह भगवंताशी संपन्न झाला. असा जो आहे परमेश्वर केवढा या मुद्द्यावर आहोत आपण. तर परमेश्वर एवढा आहे की ज्याच्या एक केस उपटण्याचे जे चित्रपट आहे त्याच्यामध्ये 7 समुद्र मावळे, त्याच्यामध्ये काय आहे? ताकद आहे. आणि अशा भगवंताला मी एकटा काय भार होणार आहे का? असे तुकाराम महाराज म्हणतात. मग मी तुला ओळखलंय, तुला माझा भाव कळलेला आहे, भगवंता मला कुठेही जायचं नाही. अभंगाचं 3रं
आहे. शरणाच्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, जगीच्या जीवीच्या जीवना तुकामुळे सरळ आणि साधा एकच भाव आहे. हा जो जीव आहे, जो काही धर्माचे मोठे जे काही आपण वर्णन करतो भगवंताचं गुण गौरवाचं करतो, तो दुसरा तिसरा कुणीच नाही, तो तुझा बसलेला तुझा भगवंत आहे. तुझा आहे, तुझं बाकी परी तुझा अंतरामध्ये आता शुद्ध आहे, तिथे भगवंत आहे. म्हणजे तुझ्यातला जो जीव आहे तो भगवंताचा आहे, देव खऱ्याचा आहे, म्हणून तू त्याचा आहे आहे. तर अशा माझ्या जीवातल्या जीवना विश्वभरा देव आणि भक्त यामध्ये अंतर राहत नाही. जेव्हा देव आणि भक्त अंगीकृत होतात तेव्हा काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. आणि या भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही आम्ही मध्ये काही भेदभाव राहत नाही. तर अशा भगवंताला म्हणतात की माझ्या जीवातला जो जीव तू भगवंत आहेस, अशा भगवंता नारायणा मला या सगळ्यातून सोडव, अशी त्याच्याकडे आराधना करतात अभंगाचं शेवट. जीवेचा जीवना जीवेचा जीवना
अगदी शेवटचा भाग आहे, 2 मिनिटं घेते तुमची. खरं तर धर्म हा विषय इतका व्यापक आहे की याच्यावरती फक्त धर्म यावर बोलायला गेलं तर 2 तास सुद्धा बाबत बोलतो. कारण बारीक अनुषंगाने जर विचार करत गेला, प्रत्येक बाजूने स्पर्श करायचा ठरवला तर अगदी 2 तास सुद्धा यासाठी कमी पडतात. मला मिळालेल्या वेळेमध्ये माझ्या बुद्धीला जे जे उमजलं पटलं ते मी तुमच्यासमोर माझ्या यथाशक्तीने तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकारामांचा होता. भगवंताजवळ अगदी काळजीने विनंती करतायत आणि गोड संवाद करतायत असा हा अभंग होता. या अभंगातून धर्माचा महिमा सांगत धर्म म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आचरण कसं करावं ते माझ्या हातात काहीच नाहीये. सगळ्याचं सामर्थ्यवान एकमेव तू आहेस. मग मी चांगलं करायचं की वाईट करायचं हे तुझ्या हातात आहे. तू मला त्या मार्गावर घेऊन चालव. असे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज काय करतायत, देवाजवळ काकुळतीने मत आपलं मत व्यक्त करतायत. याकरता आजच्या सभेसाठी लाभलेले आजचे सुंदर कीर्तन साथ देणारे माझे सगळे मंडळी, मला सगळ्यांची नावं माहित नाही. एक माझे निवासी दादा आहेत, माझे बंधू आहेत, ज्येष्ठ नावाचे कोणाहून बोलावून घेते. आणि तुम्ही सगळे गोड गायनाच्या रे, कारण मी तुम्हाला प्रत्येकाला ओळखत नाही, पण इतका सुंदर मृदुंग वाजवते दादा तुम्ही, खूप सुंदर. आपल्याला गळ्यातून आवाज काढता येत नाही, तो चामड्यातून आवाज काढायचा असतो. ही सुद्धा भगवंताची प्राप्त असते. आपल्या चामड्यातून वेगळा आवाज येतो, मी नाही ऐकी नाही, आपल्या चामड्यातून येणारा आवाज, पण तो इतका गोड आवाज ते काढतात आणि सुंदर पकवान वाजवतात आणि तुमची पकवानाची घडण सुद्धा सुंदर आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आमले वेणेकरी बाबा आज 2 तास आपली कीर्तनासाठी मला साथ दिलेत. माझा लाडका बारका भाऊ आहे, माझा साई, आणि तुम्ही सगळे गोड गुणीजन शोधलो. कारण कीर्तनकार कितीही मोठा आणा, कितीही भारी आणा, कितीही चांगला आणा, पण जर इकडच्या मंडळीचा कंट्रोल नसेल तर कार्यक्रम सिद्धीस असा विषय असतो. ज्या महिला वर्ग ज्यांना विनंती केली आणि त्या सगळ्याजण इथे उभ्या राहिल्या, या सगळ्यांचे आभार मानते. तुमच्या सगळ्यांचं त्यांनी नेतृत्व केलंय, बरं का? तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व केलंय. आता इथून जेव्हा तेव्हा की ही गादी खूप वेगळी आहे, इथे किती येतील आणि किती जातील, बरोबर की नाही? माझं पापाला ते काही थोडं आणि काही ठिकाणी माझी तर एवढी पात्रता नाही. किती येतील आणि किती जातील, किती आले आणि किती गेले, पण जे पुढचे येतील त्या प्रत्येक वेळेला तुम्ही बघायचं. कशा करता? ही संधी सोडायची नाही भगवंताची सेवा करण्याची. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळाने, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे सुख भोगण्यासाठी स्वर्गीचे आम्हाला इच्छितात. आणि देव भक्तासाठी आलाय, ज्या सुखात राहणारे देव मिळावला संत सदन हे सुख आहे ते याच्यासाठी याचं मांडण करून आलेलं आहे. ते तुम्हाला आम्हाला आपल्याला प्राप्त झालेल्या देहानुसार सहज प्राप्त होतंय. तर जोवर देहाची आपल्या हातात आहे, याची सत्ता जोवर त्याने आपल्याला दिली, तोपर्यंत आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या समाजाचं पालन करा. एकमेकास सहाय्य करून अवघे दुरुस्त इतकं जरी केलं तरी आजची कीर्तन सेवा यशस्वीरित्या पार झाली असं मी माझ्या आत्म्याला सांगू शकेन. तुम्ही मला इथे सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी पुन्हा समस्त आवश्यक ग्रामस्थांचे आभार मानते. आणि मला सुचलेलं, मला उमगलेलं, भगवंताने ज्ञान दिलेलं ज्ञान आणि ही सेवा तुळशीचं तुळशीला पत्र मला पांडुरंग चरणी अर्पण करता इथे पूर्ण Thank you.